20 मे लग्नाची तारीख ही ठरली. मंडप ही सजलाय, वाजंत्री तयार आहेत, वराढी हौशेने तयार झालेत, सजलेत, नटलेत. अगदीच 12 एप्रिलला साखरपुडाही ठरलाय. उद्धव ठाकरे वरात घेऊन पालघरला येणार आहेत, मात्र नवरदेवाचा अजूनही पत्ता नाहीये. आणि तोपर्यंत मागण्या वाढतायत. जोपर्यंत लग्न ठरत नाही तोपर्यंत नवरदेवांच्या मागण्या वाढत चाललेल्या आहेत. आता नवरदेव नव्याने एक आलेला आहे, सचिन शिंगडा. सचिन शिंगडा मंडपामध्ये प्रवेश करू पाहतायत. त्यांनी नुकताच संजय राऊत या वर्म्याची भेट घेऊन साकडं घातलंय. त्यांनीही तिकीट मागितलंय, मात्र अजूनही शिवसेना उभाटा गटाचा उमेदवार ठरत नाहीये. म्हणजे जो घोळ भिवंडीत सुरू आहे तोच घोळ आता पालघर लोकसभा मतदारसंघामध्येही सुरू आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार तरी ठरलाय, इकडे तर शिवसेनेचा उमेदवार ठरण्याचा पत्ता नाही. म्हणजे महायुतीमध्येही मोठा घोळ आहे. राजेंद्र गावित यांची इकडून तिकडून इकडे अक्षरशः फरफट सुरू आहे. कधी ते वर्षावर दिसत आहेत, कधी ते सागरवर दिसत आहेत. त्यांच्या सततच्या धावा या मुंबईकडे होताना दिसत आहेत. प्रत्यक्षात त्यांना अजूनही सिग्नल मिळालेला नाहीये. आता त्यांना धनुष्यबाणावर लढवलं जातंय की कमळावर, की त्यांचा पत्ता कट होऊन हेमंत सवरांची एंट्री होते, हेही काही सांगायला मार्ग नाहीये. शिवसेनेची त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे. एकामागून एक उमेदवार येत आहेत, प्रत्येकाचा सर्वे निगेटिव्ह येतोय. आणि त्याच्यामुळे आता नेमकं करायचं काय? म्हणजे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं पदाधिकाऱ्यांना की आम्ही सांगू तो उमेदवार आणि 2 दिवसात उमेदवार जाहीर केला जाईल. आता उद्धव ठाकरेंची सभा ठरली पालघरमध्ये. 12 एप्रिलला उद्धव ठाकरे येत आहेत. सभेची तयारी जोरदार सुरू आहे. मिलिंद वैद्य अगदी जातीने लक्ष देऊन पालघरमध्ये ठाण मांडून बसलेत, मात्र अजूनही उमेदवाराचा पत्ता नाही. पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीला भारती कांबळे यांचं नाव पुढे केलं होतं. नंतर लक्षात आलं की तो उमेदवार सामरेंचा आहे आणि म्हणून तो उमेदवार बदलून सुधीर ओझरेंना प्रोजेक्ट केलं. मातोश्री मात्र भारती कांबळेसाठी आग्रही होत्या. अगदी विनायक राऊत यांचा हट्ट होता. उद्धव ठाकरे ही भारती कांबळे यांच्या नावावर ठाम होत्या. मात्र सर्वे आला की भारती कांबळे चालणार नाही. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रवादी यांनीही मोठा विरोध केला की हा उमेदवारच चालणार नाही, आम्ही उमेदवार देतोय तो घ्या. आणि मग उमेदवार आले काशीनाथ चौधरी. त्याच्या आधी पदाधिकाऱ्यांनी सुधीर ओझरेंना पुढे केलं. मात्र ते तिन्ही उमेदवार आता ठरत नाही हे दिसल्यानंतर सचिन शिंगडा यांनी थेट मातोश्री गाठली. त्यांनी संजय राऊत यांच्याशी भेट घेतली, बोलणी केली. खरं तर 3 महिने आधीच सचिन शिंगडा यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र सचिन शिंगडा यांचं नाव हे पदाधिकाऱ्यांनी घेतलं नव्हतं आणि त्यामुळं सचिन शिंगडा हे नाव मागे पडलं होतं. आता अचानक सचिन शिंगडा यांचंही नाव पुढे आलंय. म्हणजे ह्या सगळ्या उमेदवारांच्या भाऊगर्दीमध्ये सचिन शिंगडा यांची एंट्री झाल्याने अक्षरशः खळबळ माजलेली आहे. आणि उद्धव ठाकरे हे काही उमेदवार जाहीर करायला तयार नाहीत. कदाचित ते वाट बघत असावेत. म्हणजे आमचा मशालचा कयास असा आहे की राजेंद्र गावित यांना जर इकडनं तिकीट मिळालं नाही, म्हणजे महायुतीकडून जर त्यांना तिकीट दिलं नाही, त्यांचा जर पत्ता कट झाला, तर कदाचित ते आयतेच उमेदवार शिवसेनेला मिळतील आणि त्या आशेवर उद्धव ठाकरे असावेत. आणि म्हणून जोपर्यंत महायुतीचा उमेदवार ठरत नाही तोपर्यंत आता उभाटा शिवसेनेचा उमेदवार ठरणार नाही असं दिसतंय. बहुजन विकास आघाडी ही उमेदवार जाहीर करत नाही. जोपर्यंत इकडनं काय होतंय, इकडला नवरदेव कोण आहे ते ठरत नाही, तोपर्यंत त्यांचाही नवरदेव ते रिंगणात येऊ देत नाहीत. मातोश्री भारती कांबळेंवर ठाम होत्या, आग्रही होत्या, मात्र त्यांचंही नाव जाहीर होताना दिसत नाही. भारती कांबळे, सुधीर ओझरे, काशीनाथ चौधरी, सचिन शिंगडा ही 4 नावं आता आघाडीवर दिसत आहेत. आणि कदाचित जर राजेंद्र गावितांना इकडे तिकीट नाकारलं गेलं आणि एवढा वेळ लागतोय, एवढा घोळ सुरू आहे, त्याच्यामुळं राजेंद्र गावितांना जर तिकीट नाकारलं तर ते कदाचित
हे शिवसेना उभाठाकडे जातील, कारण ते शिवसेना उभाठाचेच खासदार होते. ते पुन्हा स्वग्रही जातील आणि त्याच्यानंतर उमेदवार जाहीर होईल असं आता सांगितलं जातंय. प्रत्यक्षात काय घडेल हे काहीही सांगता येत नाही. आज, उद्या, परवा या 3 दिवसामध्ये उमेदवाराचा फैसला नक्की होईल. मात्र तोपर्यंत सचिन शिंगडा हे नाव मात्र आता चर्चेत राहील.